आरवला पाहताच अर्जुनच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. तेव्हा एका पत्रकाराने आरवला विचारले, आरव, आम्हाला सांगण्यात आले आहे की तुम्ही ही प्रेस कॉन्फरन्स अर्जुन शेखावत आणि त्यांची सून रागिनी शेखावत यांची माफी मागण्यासाठी बोलावली आहे. माफी? कशासाठी माफी? आरवने अंजान म्हणून विचारले. मग दुसऱ्या रिपोर्टरने विचारले, म्हणजे तुम्ही ही प्रेस कॉन्फरन्स अर्जुन शेखावत आणि रागिनीची माफी मागण्यासाठी बोलावली नाही का? आरव हसत हसत म्हणाला, नाही. काल रात्री व्हायरल झालेल्या माझ्या आणि रागिनीच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यासाठी मी तुम्हा सर्वांना बोलावले आहे. आरव, रागिनीने आम्हाला फोनवर सांगितले की काल संध्याकाळी तुम्ही तिला भेटायला बोलावले आणि तुम्हीच तिच्या पतीला फसवले आहे. तुम्ही तिला ब्लॅकमेल केले की जर ती तुम्हाला भेटायला आली नाही तर तुम्ही तिच्या पतीला कधीच तुरुंगातून बाहेर येऊन देणार नाही. रिपोर्टर नेहाने विचारले. तिचा प्रश्न ऐकून आरव हसायला लागला आणि त्याने नेहाला विचारले, नेहा, तुला खरंच वाटतं की मी अर्जुन शेखावतच्या सुनेला धमकी देऊ शकतो? आणि त्याहूनही मोठा प्रश्न, खरंच रागिनी मला इतकी घाबरली असेल की ती माझ्या सांगण्यावरून मला भेटायला आली? आरवचा प्रश्न ऐकून सर्व मीडियाचे लोक आपापसात बोलू लागले. तेव्हा आरव पुन्हा म्हणाला, मी रागिनीला कोणतीही धमकी दिली नाही आणि तिला भेटायला बोलावले नाही. सत्य हे आहे की तिने मला पहिल्यांदा हॉटेलमध्ये भेटायला बोलावले आणि मी तिला भेटायला गेलो नाही तेव्हा तिने मला पुन्हा फोन करून नेरिमन पॉईंटवर भेटायला बोलावले. तुम्ही तुमचे सत्य सिद्ध करू शकता का आरव? दुसऱ्या रिपोर्टर मुलीने विचारल्यावर आरव हसला आणि त्या मुलीकडे बघून तो म्हणाला, करू शकतो, पण जर मी असे केले तर रागिनीची बदनामी होऊ शकते आणि मला असे करायचे नाही, कारण आज आम्ही वेगळे झालो आहोत म्हणून काय झाले, पण एकेकाळी आम्ही खूप जवळ होतो. आरव सर, एवढं चांगलं बोलणं तुम्हाला शोभत नाही. म्हणजे काय आहे ना, तुम्ही तुमच्या दबंग स्टाईलसाठी प्रसिद्ध आहात आणि अर्जुन शेखावतची तुमचे वैरही सर्वश्रुत आहे. त्यामुळे मला वाटते तुम्ही आम्हा सर्वांना सांगावे की तुम्ही ही पत्रकार परिषद का बोलावली आहे. एका पत्रकाराने विचारले. आरव पुन्हा हसला आणि म्हणाला, मी खूप खुश आहे कारण तुम्ही मला इतके चांगले ओळखता. तसे जर तुम्ही सत्य जाणून घेण्यासाठी एवढे उत्सुक आहे तर मी तुम्हाला सत्य सांगतोच. सर्व पत्रकारांचे चेहरे उजळले. आरवने त्याचा फोन उचलला आणि म्हणाला, सत्य हे आहे की मी नाही तर रागिनीने मला भेटायला बोलावले होते, पण मला तिला भेटण्यात रस नव्हता म्हणून मी तिचा फोन डिस्कनेक्ट केला. पण रागिनी मला भेटायला इतकी उतावळी झाली होती की तिने मला एकाच दिवसात 36 मिस कॉल दिले. ना विलाजाने मला रागिनीचा कॉल घेण्यास भाग पाडले गेले आणि तिने मला आमच्या पास्टमधील काही प्रायव्हेट फोटो पाठवले आणि मला ब्लॅकमेल केले की जर मी तिला भेटलो नाही तर ती हे फोटो व्हायरल करेल. तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय रागिनी शेखावतवर इतका मोठा आरोप करत आहे आरव, नेहा म्हणाली. आरवच्या चेहऱ्यावर तिखट हास्य उमटले. मी कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करत नाही मिस नेहा. आरवने असे बोलताच दुसरा रिपोर्टर म्हणाला, आम्ही इथे तुमचे आणि रागिनीचे व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी आलो आहोत आरव. तेच तर मी तुम्हाला सांगणार आहे. थोडा धीर धरा. सगळं सत्य सविस्तर जाणून घेतले तर मलाही या ड्राम्यावरचा पडदा काढायला मजा येईल आणि तुम्हाला खूप मसालाही मिळेल. तसे तुम्हाला पुरावा हवाय ना, तर मग मी तुम्हाला पुरावाच देतो. आरवने असे सांगताच सर्व रिपोर्टर खूप एक्सायटेड झाले. पण जेव्हा शूटिंगसाठी तयार होत असलेल्या रागिनीने टीव्हीवर पाहिले तेव्हा ती खूप परेशान झाली आणि रागाने तिच्या मेकअप मॅनवर ओरडली, गेट आऊट. मेकअप मॅन लगेच तिथून निघून गेला. त्यानंतर आरवने त्याच्या फोनचा व्हॉइस रेकॉर्डर चालू केला. रिंगटोनचा मोठा आवाज पत्रकारांच्या भोवती गुंजू लागला. सर्वांनी आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूला साऊंड सिस्टीम बसवलेली दिसली. तेवढ्यात त्यांना आरवचा आवाज आला, ज्यात आरवने हॅलो म्हटले होते. सर्वजण अगदी बारकाईने ऐकू लागले. आरव आणि रागिनीचे फोनवरचे पहिल्या वेळेचे संभाषण सर्वांना स्पष्टपणे ऐकले. रागिनीने रागाने डोळे मिटले. इकडे साधनाने हे सर्व ऐकून अर्जुनकडे पाहिले, जो खूप रागाने टीव्हीकडे बघत होता. या सर्व गोष्टी ऐकत होता. तेवढ्यात कबीर तिथे आला. त्याला पाहून अर्जुन आणि साधना काही बोलणार त्याआधीच आरव माईकवर म्हणाला,
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रेकॉर्डिंग जुने आहे का, ज्याचा वापर मी अर्जुन शेखावतचा बदला घेण्यासाठी आणि त्याच्या सुनेला बदनाम करण्यासाठी करत आहे. तर मी तुम्हाला स्पष्ट असं करतो की रेकॉर्डिंग आमचा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या 1 दिवस आधी करण्यात आले होते. तुम्ही पाहिजे तर डेट तपासू शकता. आधी आरवच्या तोंडून त्याचे नाव ऐकताच आधीनेही प्रोजेक्टर चालू केला. प्रोजेक्टर चालू होताच आरव त्याच्या फोनवर काय करत होता सर्व काही स्क्रीनवर दिसू लागले. त्याने सगळ्यांना ती डेट दाखवली ज्या डेटला कॉल आला होता. काही रिपोर्टर स्क्रीनचे फोटो घेऊ लागले तर काहींनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तेव्हा आरवने त्यांना त्याच्या फोनवरून स्क्रीनवर त्याचा कॉल रेकॉर्ड दाखवला आणि म्हणाला, तुम्ही सगळे हे पाहत असाल की मी नाही तर आधी रागिनीने कॉल केला होता. आरवने असे बोलताच कबीरने रागाने रागिनीला फोन केला. कबीरचा फोन बघून रागिनी घाबरली आणि कबीरचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि इकडे तिकडे फिरत असताना अस्वस्थपणे म्हणाली, रागिनी, तुझा हा खेळ तर तुझ्यावरच उलटला आहे. मॉम बरोबर सांगत होती. आरव माझी कधीच माफी मागणार नाही, पण माझे वास्तव सर्वांसमोर आणेल. आता मी काय करू? कबीरही घरी आला आहे. मी त्याला काय सांगू? आणि डॅड, मी त्यांच्यासमोर कसे जाऊ? राजदीपसुद्धा माझ्यावर नाराज आहे. मी आजपर्यंत जे काही केले आहे ते राजदीपसाठी केले आणि त्याचा माझ्यावर विश्वास नाही. मला समजत नाही की मला या समस्येतून बाहेर येण्यास कोण मदत करेल. इकडे आरव सगळ्यांना त्याचे कॉल डिटेल्स दाखवल्यानंतर खुर्चीवरून उठला आणि माईक हातात धरून मीडियामध्ये फिरत असताना तो म्हणाला, आता तुम्हाला खात्री पटली असेल की मी रागिनीला भेटायला बोलवले नाही आणि नाही मी तिला कोणतीही धमकी दिली, पण तिने मला धमकी नक्कीच दिली होती. तुम्हाला सगळ्यांना पाहिजे आहे का? नक्कीच आरव कोणी मूर्खच असेल ज्याला अर्जुन शेखावतच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यात रस नसेल. एक रिपोर्टर हसत म्हणाला. आरवनेही हसत हसत रागिनीचा दुसरा कॉल सर्वांना ऐकवला ज्याचे व्हॉइस रेकॉर्डिंग त्याने केले होते. रागिनीने आरवला असे ब्लॅकमेल केल्याचे ऐकून सर्वांचे डोळे मोठे झाले. हे सर्व ऐकून अर्जुनने मूठ घट्ट पकडली. कबीरही रागाने त्याच्या खोलीत गेला. मग आरव पुन्हा म्हणाला, आता मी तुम्हाला सगळ्यांना तो मेसेज आणि फोटो दाखवणार आहे जे पाठवून रागिनीने मला तिला भेटायला मजबूर केले. असे म्हणत आरवने रागिनीने त्याच्या फोनवर पाठवलेले मेसेज आणि फोटो सर्वांना दाखवले. आरव आणि रागिनीचे इतके क्लोजअप फोटो पाहून मीडिया लगेच उठली आणि फोटो क्लिक करायला लागली. आरवच्या चेहऱ्यावर तिखट हास्य उमटले. इकडे अर्जुनला रागात पाहून साधनाने टेबलावर ठेवलेला रिमोट उचलला आणि टीव्ही बंद करायला लागली, पण अर्जुनने तिचा हात धरला. साधना त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. अर्जुनने टीव्हीकडे पाहिलं आणि म्हणाला, राहू दे साधना, मला आरवची संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स पाहिजे आहे. साधना काही बोलू शकली नाही. तेव्हा आरव टीव्हीवर म्हणाला, आता तुम्हाला समजले असेल की जेव्हा मिसेस रागिनी कबीर शेखावत तिच्या फायद्यासाठी तिच्या भूतकाळाचा वापर करू शकते, तेव्हा ती तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिचे अनेक वर्ष जुने बेडरूमचे व्हिडिओ लीक करू शकते, नाही का? आणि तसेही तुम्हा सर्वांना माहीत असेलच की तिच्या आगामी चित्रपटात तिने सुपरस्टार अभिनव मेहरासोबत 18 बोल्ड सीन दिले आहेत. त्यामुळे तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. तुम्ही असे म्हणत आहे आरव की रागिनीने तिचे आणि तुमचे प्रायव्हेट मुवमेंट व्हायरल केले आहेत? नेहाने लगेच विचारले. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय नेहा. रागिनीनेच आमचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत आणि माझ्या बोलण्यात किती खरेपणा आहे हे रागिनीच्या लॅपटॉपवरून सर्वांना सहज कळेल. सर्व पत्रकार आपापसात बोलू लागले. मग पुन्हा आरव म्हणाला, काही वेळापूर्वी तुमच्यातील एका पत्रकार बोलला होता की तुम्ही लोक येथे व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आले आहे. मग मी तुम्हाला हे सर्व का सांगत आहे? आता मी तुम्हा सर्वांना त्याचे उत्तर देणार आहे. सगळ्या लोकांनी आरवकडे पाहिले. तेव्हा समोरील स्क्रीनवर आरव आणि अर्जुन शेखावत यांच्यातील आजच्या भेटीचा व्हिडिओ दिसू लागला, ज्यामध्ये अर्जुन शेखावत आरवला धमकावताना सर्वांना दिसला. अर्जुनने रागाच्या भरात मुठी आवळल्या. साधना मनात म्हणाली, मला माहीत होते की यांच्या धमकीला प्रत्युत्तर आरव यांची इज्जत मातीमोल करूनच देणार. अरे देवा, आता मी काय करू? आरव पुढे काय करणार आहे माहीत नाही. हे सर्व पाहून एका रिपोर्टरने आरवला विचारले. तसे आरव, ज्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे होते
त्याचे उत्तर आम्हाला अद्याप मिळालेले नाही. काल रात्री व्हायरल झालेल्या तुमच्या आणि रागिणीच्या MMSचे सत्य आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आम्हाला तुमच्या रागिणीसोबतच्या नात्याबद्दल सत्य जाणून घ्यायचे आहे. तो व्हिडिओ तुमच्या ब्रेकअपच्या आधीच्या 3 वर्षांपूर्वीचा आहे की त्यानंतरचा? हा प्रश्न ऐकून साधनाची अस्वस्थता वाढली आणि ती पुन्हा मनात म्हणाली, मला आरवला थांबवायला हवं, कारण आता आरवने सांगितलेला एक एक शब्द माझ्या मुलाच्या जीवनात विष कालवेल. मला माझ्या मुलाच्या आयुष्यातून रागिणीला नक्कीच काढायचे आहे, पण तिची इज्जत खराब करू नये. माझ्या कुटुंबाचे नावही तिच्याशी जोडले गेले आहे. तिच्यासोबत माझ्या कुटुंबाचीही बदनामी होईल. त्यामुळे मला आरवला थांबवावे लागेल. असं मनातल्या मनात म्हणत साधना तिथून उठली आणि तिच्या खोलीकडे गेली. इकडे रिपोर्टरचा प्रश्न ऐकून आरव हसत हसत आला. त्याच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला, या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही पाहत आहात ते सत्य. रागिणी आणि मी एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो आणि प्रेमात सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आरवने असे बोलताच कबीर, जो रागिणीला फोन करत हे सर्व पाहत होता, त्याने टेबलावर ठेवलेले एक फ्लॉवर पॉट उचलले आणि टीव्हीवर फेकले. आरवच्या जवळ बसलेल्या आदिनीही सर्व ऐकले आणि मनात म्हणाला, आरव प्लीज, पुढे काही बोलू नकोस प्लीज. तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. आदिनी साधनाचा फोन पाहून तो लगेच तिथून उठला आणि बाजूला आला. साधनाचा फोन पाहून तो मनात म्हणाला, साधना आंटी मला का फोन करत आहेत? मीडियाचे प्रश्न ऐकून आरव हसला आणि फोनकडे बघत म्हणाला, पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. मग मी आणि रागिणी कसे विसरणार? आणि आम्ही तर एकमेकांच्या खूप जवळ राहिलो आहे. तुम्हाला असे म्हणायचे आहे की रागिणी कबीर शेखावतशी तुमचे अवैध संबंध आहेत आणि तुम्ही दोघे आजही एकमेकांच्या खूप जवळ आहात. रिपोर्टरने हे बोलताच आरवचे हसू आणखी वाढले आणि तो हसत म्हणाला, पुरे झाले. आम्ही दोघेही एकमेकांसाठी खूप तळमळलो, पण आता नाही. मी आता आमचे नाते आणखी लपवू शकत नाही. हो, हे आरवचे बोलणे सुद्धा संपले नव्हते तेवढ्यात आधी आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तुझ्यासाठी एक महत्त्वाचा कॉल आहे आरव, आता बोलावं लागेल. आरवने आधीकडे बघून त्याच्या हातातून फोन घेतला. आधीच्या मोबाईल स्क्रीनवर साधनाचा कॉल दिसताच आरव काही सेकंद विचारात पडला आणि मग उठला आणि म्हणाला, एक्सक्यूज मी. एवढं बोलून आरव फोन हातात घेऊन घरात आला आणि कॉल रिसीव्ह करताच तो म्हणाला, प्लीज मोठी आई, मला प्रेस कॉन्फरन्स थांबवायला सांगू नको, कारण मी तुला नकार देऊ शकणार नाही. तसेही या सगळ्याची सुरुवात तुझ्या पतीने आणि तुझ्या त्या सो कॉल्ड सुनेने केली होती. आरव, मी माझ्या पतीच्या आणि सुनेच्या वतीने तुझी माफी मागते. साधना असे म्हणताच आरवने हाताची मूठ घट्ट पकडली आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण साधना म्हणाली, आधी माझे संपूर्ण बोलणे ऐकून घे आरव, त्यानंतर जे तुझ्या मनाला वाटेल ते कर. मी तुला थांबवणार नाही. आरव काही बोलू शकला नाही. आरव गप्पच होता. साधनाच्या उदास चेहऱ्यावर हसू उमटले. ती हसत हसत म्हणाली, हे पाहून बरे वाटले की तू तुझ्या मोठ्या पप्पांचा भलेही तिरस्कार करत असशील, पण आजही तुझ्या मोठ्या आईची इज्जत करतो. आरव काहीच बोलला नाही. बस साधनाचे बोलणे ऐकून त्याचा गळा भरून आला. साधनाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली, आरव, तुला हे चांगलं माहीत आहे की मी तुझ्यात आणि कबीर सुहानीमध्ये कधीच फरक केला नाही आणि आजही नाही. हेच कारण आहे की जेव्हा रागिणीने तुला सोडून कबीरचा हात धरला तेव्हा मी त्यांच्या नात्याच्या विरोधात होते, पण माझी इच्छा नसतानाही कबीरच्या आनंदासाठी मला त्यांच्या लग्नाला परवानगी द्यावी लागली. पण मी आजही रागिणीच्या विरोधात उभी आहे आरव, कारण मला हे चांगलं माहीत आहे की रागिणीने कबीरशी लग्न केलं जेणेकरून तिच्या नावाला शेखावत आडनाव जोडता येईल आणि तिचे संपूर्ण आयुष्य ऐशोआरामात घालवता येईल. मोठी आई, तू मला हे सर्व का सांगत आहेस? आरवने विचारले. साधना रडत म्हणाली, फक्त हे जाणून घ्यायला. तुझ्या आईने आणि मोठ्या आईने तुला हेच संस्कार दिले आहेत का? तू सगळ्या जगासमोर एखाद्या मुलीच्या इज्जतीचा असा तमाशा करशील? आरवने डोळे मिटले. तो काहीतरी बोलणार होता तेव्हा साधना पुन्हा बोलली, आरव, रागिणी कशीही असू दे, पण या क्षणी ती माझी सून आहे आणि तिची बदनामी म्हणजे माझी बदनामी. मी हे कधीच सहन करणार नाही, कारण तिच्या नावासोबत माझ्या कुटुंबाची इज्जत जोडलेली आहे. तुझ्या आणि माझ्या पतीच्या भांडणात मी आजपर्यंत कधीच हस्तक्षेप केला नाही आणि कधीच करणार नाही, कारण आरव, तुझा लढा जायज आहे आणि आजवर तुझी ही लढाई लढण्याची पद्धतही योग्य होती.
म्हणून या लढ्यात मी तुझ्या बाजूने उभे होते. पण आज ही लढाई जिंकण्यासाठी तू एका मुलीचा तमाशा साऱ्या जगासमोर करत आहेस, जे माझ्या दृष्टीने चुकीचे आहे आणि कदाचित तुझ्या आजीच्या दृष्टीनेही चुकीचे असेल. मोठी आई, प्रत्येकजण फक्त मलाच का चूक बरोबरचा धडा शिकवतोय? तुझ्या पतीचं काय? त्यांनी माझ्या आईबाबांचा संपत्तीसाठी जीव घेतला. तू त्यांना कधी का सांगितलं नाही? आमच्याशी जे केलं ते चुकीचं होतं. साधनाने आरवच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. आरव पुन्हा म्हणाला, आणि तू हे सगळं मला यामुळे सांगत आहेस कारण कदाचित तुला माहीत नसेल की तुझ्या पतीच्या सांगण्यावरून रागिणीने मला तिथे बोलावले होते आणि त्यांच्या माणसांनी तिथे माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर गोळी झाडली. आरवने हे सांगताच साधनाचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले. जर काल रात्री पायलने तिचा जीव धोक्यात घालून मला वाचवले नसते तर कदाचित आज ही पत्रकार परिषद घेण्यासाठी मी जिवंतच राहिलो नसतो. आरव असे बोलतात साधना लगेच म्हणाली, नाही आरव, मला वाटते तुझा काही गैरसमज झाला आहे. त्यांना माझ्यापेक्षा चांगले कोणी ओळखत नाही. तुझा जीव घेण्याचा विचारही ते कधीच मनात आणणार नाहीत. ज्याने काल रात्री माझ्यावर गोळी चालवली होती ना मोठी आई, त्याला माझ्या माणसांनी पकडले आणि त्याने स्वतः सांगितले की त्याने अर्जुन शेखावतच्या सांगण्यावरून माझ्यावर गोळी चालवली होती. मला माहीत आहे की मी जे बोलतोय त्यावर तुझा विश्वास बसणार नाही. पुरावा आहे माझ्याकडे, मी तुला पाठवत आहे. मला माहीत होतं की रागिणीने कोणत्याही हेतूशिवाय मला तिथे बोलवलं नाही, त्यामुळे मी पूर्ण तयारीने तिथे गेलो होतो. आता पुरावे पाहून तूच ठरव मोठी आई, चांगुलपणाचा धडा कोणी शिकायला पाहिजे. असे बोलून आरव फोन ठेवणारच होता तेव्हा साधनाने पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती काही बोलेल त्याआधी आरव म्हणाला, आता तुला काही बोलायची गरज नाही मोठी आई, मी मनातून तुझी इज्जत करत आहे, त्यामुळे तुझ्यासाठी मी मीडियाला आता काही बोलणार नाही. असे म्हणत आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि साधनाला गोळी चालवलेल्या अपघाताचे फुटेज पाठवले. साधनाने जेव्हा हे फुटेज पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला, कारण तिच्यासमोर एका व्यक्तीने आरववर गोळी झाडली आणि पायलने त्याला वाचवले आणि त्यानंतर दोघेही समुद्रात पडले. शूटरने आरवच्या माणसांसमोर अर्जुन शेखावतचे नाव घेतल्याचे फुटेजही पाहिले. तिने डोळे मिटली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने अश्रू पुसले आणि रागाने तिच्या खोलीतून बाहेर पडली. इकडे पायल बनलेल्या नैनाने ऋषीच्या केबिनचा दरवाजा ठोठावला आणि ऋषीने हसून आपले दोन्ही पाय टेबलावर ठेवले आणि म्हणाला, कमीन नैना. नैनाने डोळे मिटले आणि हिंमत एकवटली आणि ऋषीच्या केबिनमध्ये आली. तिला पाहताच ऋषी म्हणाला, ये नैना, मी तुझीच वाट पाहत होतो. मी तुझे काम केले आहे ऋषी. आता राजच्या आई वडिलांना मुक्त कर. नैना हे बोलताच ऋषी जोरात हसला आणि टेबलावरून पाय काढून उठून उभा राहिला. त्याला असे हसताना पाहून नैनाला खूप राग आला, पण इच्छा असूनही ती काही बोलू शकली नाही. नैनाभोवती फिरताना ऋषी हसत होता. मग अचानक त्याचे हसणे रागात बदलले आणि तो नैनाला म्हणाला, ना स्वीटहार्ट, मी त्यांना इतक्या लवकर कसे सोडू? कारण तुझ्या आणि राजविरुद्धचा माझा बदला अजून पूर्ण कुठे झाला आहे? नैना, तू माझ्या सर्व स्टाफसमोर मला थप्पड मारलीस आणि माझ्या लाईव्ह शोमध्ये राज माथुरने माझ्यावर हात उचलला. माझ्या अपमानाची तुला आणि राजला मोठी किंमत मोजावी लागेल. मी तुम्हा दोघांना रक्ताचे अश्रू रडवणार आहे जीवनभर. नैनाने ऋषीकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, मला माझ्या राजपासून वेगळे करून तू माझे सर्व काही हिसकावून घेतले आहे. त्याचे हृदय तोडून मी स्वतःही तुटले आहे. मग आता तुला माझ्याकडून दुसरे काय हवे आहे? तुला हासिल करायचे आहे, ऋषी म्हणाला. नैनाने रागाने मूठ घट्ट पकडली. ऋषीने तिचा चेहरा पाहिल्यावर त्याचे हसू अजूनच वाढले. ऋषीने नैनाच्या गालावर आपले एक बोट फिरवले. तेव्हा नैनाने डोळे मिटले आणि तोंड फिरवले. तू रागातही खूप सुंदर दिसतेस नैना, की मी असे म्हणू? रागात असताना सुद्धा तुझे सौंदर्य वाढते. त्याने असे म्हणताच नैनाने डोळे उघडले आणि म्हणाली, नैना राजची आहे, राजची होती आणि सदैव राजचीच राहणार आहे. ऋषी, तू तुझ्या मनातील माझा विचार काढून टाक. तू मला मजबूर करून माझ्याशी लग्न करशील, पण मी जिवंत असताना मला स्पर्श करू शकणार नाही. ऋषी रागाने म्हणाला, मला पण माहीत आहे माझा हक्क बळजबरीने कसा घ्यायचा नैना. मिस नैना, मला तुझ्याशी जबरदस्ती करण्याची गरज नाही, कारण आमच्या लग्नानंतर तुझ्या गळ्यात बांधलेले माझ्या नावाचे मंगळसूत्र मला आपोआप तुझ्या जवळ येण्याची परवानगी देईल.
ऋषीने नैनाचा एक हात धरला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला, मला राजला तुझ्यासाठी तळमळत असलेला पाहायचा आहे नैना. मला तुला आयुष्यभर त्याच्यासाठी अश्रू ढाळताना पाहिजे आहे. सध्या फक्त तू माझ्यासोबत डान्स टूरवर जात आहेस, पण आमचा पहिला टेस्ट शो संपताच तू लग्न करणार आहेस माझ्यासोबत. त्यानंतर तू माझी बायको होशील. त्यामुळे तू आणि राज एकमेकांच्या किती जवळ होते हे भविष्यात मला सांगू नकोस. नैनाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने ऋषीचा हात सोडला आणि म्हणाली, आता तुला हे रोज कळेल आणि जाणवेल ऋषी, राज आणि मी एकमेकांच्या किती जवळ होतो. ऋषी रागाने नैनाला म्हणाला, नैना तयार हो. मी एक पार्टी ठेवली आहे जिथे मी माझ्या डान्स टूरबद्दल मीडियाला सांगणार आहे आणि आमच्या लग्नाची घोषणा करणार आहे. त्यामुळे तुझा वेळ वाया घालू नको. लवकर तयार हो. आपल्याला जायचे आहे हॉटेल डार्क ब्लूमध्ये. हॉटेलचे नाव ऐकताच नैनाचे डोळे विस्फारले आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तिचा चेहरा पाहून ऋषी हसत म्हणाला, तसे पार्टी खूप धम्माल होणार आहे, कारण माझी पार्टी ज्या हॉलमध्ये होत आहे त्याच्या समोरच्या हॉलमध्ये राजच्या डान्स शोची सक्सेस पार्टी आहे. आणि जेव्हा त्याच्या डान्स शोची मुख्य डान्सर आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड माझी मंगेतर म्हणून त्याच्यासमोर जातील तेव्हा काय वाटेल त्याच्या मनाला. बिचारा माणूस तुटेल. आणि जेव्हा तो तुटतो तेव्हा त्याच्या सभोवतीची प्रत्येक गोष्ट देखील तुटते, हे तर तुला माहीत आहे. त्याचे डोकेही. प्लीज ऋषी, आज त्या हॉटेलमध्ये नाही, दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नाची घोषणा कर. मी तुझ्याशी लग्न करते हे राजला माहीत नाही. जर त्याला कळले तर तो त्याचे कंट्रोल गमावून बसेल आणि कोणास ठाऊक काय करेल. प्लीज मला तिथे घेऊन जाऊ नकोस ऋषी, नैना घाबरत म्हणाली. ऋषी हसला आणि नैनाला आपल्या मिठीत घेत म्हणाला, तुला माझ्यासोबत यावे लागेल नैना, कारण मला माझ्या डोळ्यांसमोर राजला तुटलेले पाहिजे आहे. तो तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो ना, मग आता मला त्याच्या प्रेमाचं वेड बघायचं आहे. म्हणून शांतपणे तयार हो. नाही ऋषी, प्लीज असे करू नकोस. मी तुझ्यासमोर हात जोडते प्लीज. नैनाने असे म्हटले आणि रडत रडत ऋषीसमोर हात जोडले. ऋषी हसत हसत म्हणाला, हाय, प्रेम माणसाला काय काय करायला लावते. ती मुलगी जी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होती, तिने आपल्या कुटुंबालाही मागे सोडले आहे. आज तीच मुलगी कोणाच्या तरी प्रेमात इतकी वेडी झाली आहे की ती आपलं प्रेम तुटण्यापासून वाचवण्याची त्या व्यक्तीची याचना करत आहे, ज्याचा ती या जगात खूप तिरस्कार करते. मी तुझ्याशी लग्न करते, मग हे सगळं करायची काय गरज आहे, नैना रडत म्हणाली. तिला असं रडताना पाहून ऋषीचं हसू आणखीनच वाढलं आणि तो नैनाच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाला, हे आवश्यक आहे स्वीटहार्ट, कारण हे सगळं मी नाही केलं तर तू माझ्यासमोर अशी भीक कशी मागणार. बाय द वे, काही क्षणापूर्वी तू मला काय म्हणालीस, हेच ना की मी तुला कधीच हासिल करू शकणार नाही. ऋषीने पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा नैना आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. त्याचे दोन्ही हात नैनाच्या कमरेवर होते, पण ऋषी नैनाकडे बघत हळूहळू तिच्या कमरेवरून हात खाली घेऊ लागला. तेवढ्यात आरवही तिथे आला, पण शीनची रिहर्सल सुरू असल्याचे पाहून तो शांतपणे उभा राहिला. पायल बनलेल्या नैनाला ऋषीच्या या कृतीचा खूप राग आला, पण रिहर्सलमुळे ती काही बोलली नाही. पण ऋषी त्याचे हात थांबत नव्हते आणि त्याचे हात पायलच्या कमरेवरून खाली जाऊ लागले. तेव्हा आरवच्याही ऋषीची ही घाणेरडी कृती लक्षात आली. आरव रागाने पुढे जातच होता तेव्हा पायलने ऋषीला त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.